तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करत होतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि हिंदुत्ववादी संघटना दलित विद्यार्थ्यांचा जीव घेत आहेत का। निमित्त आहे रोहितची आत्महत्या, हैदराबादच्या स्कॉलरने आत्महत्या केली आणि त्यानंतर आपण ही सगळी चर्चा करतो। अनिकेत आहे आपल्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा, ज्या अभाविपबद्दल आता सगळीकडून बऱ्यापैकी टीका सुरू आहे। मला एक सांगा अनिकेत, पहिल्यांदा की तुम्ही म्हटलात की राष्ट्रसंघाचीच तुमची एक विंग आहे किंवा शाखा आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही हिंदुत्ववादी असणार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही हिंदुत्ववादी संघटना आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, जरी आम्ही जरी संघ परिवारातले असलो तरी पण त्यांची वेगळी रचना चालते, विद्यार्थी परिषदेची वेगळी रचना चालते। त्यामुळे जर आमच्या इकडे कोण आमचा अध्यक्ष असेल किंवा आमच्या ज्या प्रक्रिया आहे सगळ्या पदाधिकारी निवडण्याचे असतील किंवा आमचे विचार विनिमय असतील किंवा प्रश्नांची निवड करण्याचा असेल किंवा आम्हाला एखादं आंदोलन करायचं असेल तर त्यामध्ये विद्यार्थी परिषद स्वतःचा से आहे। त्यामध्ये आम्हाला कोणाचं ऐकावं लागत नाही की संघाने सांगितलं किंवा बीजेपीने सांगितलं आणि आम्ही त्यांचं ऐकलं। आमचा वेगळा अनिकेत, मला खरं म्हणजे तुमच्या या सगळ्या संघटनेबद्दलच खूप कुतूहल आहे। फार वेगळ्या प्रकारचं प्रारूप आहे, म्हणजे एक तर हिंदुत्ववादी संघटना आहे, RSSचीच एक शाखा आहे, तरी गांधी प्रातस्मरणीय आहेत, आपण आंबेडकरवादी आहोत। हे सगळं जे काही छान असं सगळं एकत्रित आहे ना, हे फार कमी संघटनांमध्ये बघायला मिळतं। हे सगळं एकाच वेळी तुम्ही कसं सांभाळता, म्हणजे कसं शक्य होतं? म्हणजे फारच तुम्ही रोचक असं बोलतायत। हां, खोचक नाही आणि रोचक पण नाही, बोला। विद्यार्थी परिषदेमध्ये आज असं म्हटलं जातं की आम्ही हिंदुत्व वगैरे आहे, पण विद्यार्थी परिषदेमध्ये सगळ्या प्रकारचे लोक कामं करतात, सगळ्या धर्माची सगळ्या जातीची लोक विद्यार्थी परिषदेमध्ये काम करतात। एवढंच नव्हे तर विद्यार्थी परिषदेची पूर्णवेळ अशी संकल्पना आहे, त्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक त्यामध्ये काम करतात। त्यामुळे विद्यार्थी परिषद एक सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो आहे लोकांनी केलेला जातो की हा विद्यार्थी परिषद मगाशी जो प्रश्न विचारला, सगळ्या प्रकारची कामं केली जातात। मगाशी जो प्रश्न विचारला की मनुस्मृतीमध्ये जर या विषमतेचं सगळं समर्थन केलं असेल तर असा ग्रंथ जाळून टाकावा, हे साधं वाक्य तुम्ही लोक सहजपणे का स्वीकारत नाही, कशामुळे? नाही, मला खरं त्याच्यावरती बोललं नाही पाहिजे, वेगळा विषय आपण त्यावरती चर्चा केली पाहिजे। अच्छा, बरं, सिद्धार्थ बोला। सगळ्यात महत्त्वाचं सर म्हणजे ABVPने, भाजपने आणि त्या विद्यापीठाने या तिघांनी मिळून केलेला हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे, ही आत्महत्या नाही आहे। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांच्यावरती सदोष मनुष्यवधाच्या कलमाखाली यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा। दुसरी गोष्ट, स्मृती इराणी, सिद्धार्थ हा दलितच नाही अशा प्रकारची पण आता एक तर तो दलित नसल्याचं जे काही सांगितलं आहे, म्हणजे यांनी काय केलंय, बेसिकली त्याची आयडेंटिटी पुसून जे काही आंदोलन उभा राहत आहे, जे काही विरोध उभा राहतोय तो चिरडून टाकण्याचा प्रयत्न आहे। तो दलित नाहीये, त्याची जात वेगळी असल्याचा यांनी कांगावा केला, तो आंबेडकरवादी नाही, तो मार्क्सवादी असल्याचा यांनी कांगावा केला। नाही, हे तुम्ही जाऊन काढलेलं ठिकाण काहीतरी वेगळं केलेलं आहे, अहो तुम्ही काढल्याशिवाय नाही आलेला तुम्ही सगळे शिजवताय, सगळ्यात महत्त्वाचं मला सांगणं, त्याची जात कुठली असेल, एक मिनिट, त्याची जात कुठली आहे कुठली नाही हे उद्या परवा काय ते सिद्ध होईल। तो कुठल्याही जातीचा असो, पण तो मागासवर्गीय होता, तो सवर्ण नव्हता, हे मात्र खरे। कारण तुम्ही जी दुसरी जात काढली ती तिकडची OBC मधली जाते, म्हणजे पुन्हा तो बॅकवर्ड क्लास मधला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याची एकच आयडेंटिटी लक्षात ठेवा, तो आंबेडकरवादी होता आणि त्याच्यामुळे त्याचा आंबेडकरवाद हा प्रखर होता। तो सरळ फक्त आंबेडकरवाद मानून काम करणारा पोरगा होता, आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा तो काम करत होता। त्यामुळे पुन्हा त्याचा राष्ट्रद्रोही म्हणून उल्लेख करू नका, कारण तो त्या आंबेडकरांचा अनुयायी होता ज्यांनी सांगितलं होतं सगळ्यात सर्वप्रथम मी भारतीय आहे आणि सर्वात शेवटी सुद्धा मी भारतीय आहे। ही जे काही आयडेंटिटी क्रायसिस उभा करून तुम्ही आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करताय, जातीय रंग आम्ही देतोय असं जे काही दाखवतात, मुळात जातीयवाद तुम्ही केला आधी, त्याच्यातून ही सगळी हत्या झालेली आहे त्याची। नाही, मान्य नाही, हे सगळी जाती हत्या तुमची झालेली आहे आणि अभावीपण हे लक्षात ठेवावं। सत्तेचा माज फार काळ टिकणार नाही, तुम्हाला आज सत्ता आहे म्हणून जर या पद्धतीने गुंडागिरी तुम्ही विद्यार्थ्यांच्या कॅम्पसमध्ये जाऊन करणार असाल तर ही गुंडागिरी आंबेडकरवादी तरुण आणि संघटना खपवून घेणार नाही। या सगळ्या अनुषंगाने लोकांना भडकवायचंय, आंबेडकरी जनतेमध्ये लोकांना भडकवायचं आणि दंगली घडवायचं राजकारण कोण करतं हे अख्खा देश म्हणून आहे। एक सेकंद दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सर माझा की या दोन्ही मंत्र्यांचे सगळ्यात आधी राजीनामे घेतले पाहिजे, यांना पदावरून काढलं पाहिजे। आज सत्ता त्यांची असल्यामुळे उद्या आपण CBI ची जरी मागणी केली तरी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय निकाल येईल माहिती नाहीये। मात्र हे दोघं जण सरळ त्या सगळ्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे या दोघांचे, स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रय, या दोघांचा राजीनामा पहिले पंतप्रधानांनी घ्यावा आणि या दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यासोबतच अभाविपचे जे व्यक्ती या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी होते आणि विद्यापीठ प्रशासनातील कुलगुरूंपासून ते सुरक्षा अधिकाऱ्यापर्यंत जे यात सहभागी होते, सोबतच ज्या 2 पोलिसांचे जबाब कमिटीने नोंदवलेले आहेत
त्या 2 पोलिसांसह सगळ्यांचं निलंबन सगळ्यात आधी केलं गेलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. या सगळ्या संदर्भाने जो काही एक दहशत माजवण्याचा प्रकार सिद्धार्थ सुरू मी होतोय. तुमच्याकडे मी येतो. हर्षल लोहकरे. हॅलो. हां हर्षल लोहकरे बोला. हॅलो. आवाज येत नाही. हर्षल लोहकरे बोला. हर्षल लोहकरे आवाज ऐकू येतोय माझा? संजय दाभाडे माझा आवाज ऐकू येतोय? संजय दाभाडे. हो, मला येतोय. हा बोला संजय बोला. रोहित हा जो विद्यार्थी होता, बाबासाहेबांचा जो मूल मंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याचं मूर्तिमंत प्रतीक जर कोणी असेल तर हा रोहित आणि त्याच्या सगळ्या सोबतचे कार्यकर्ते विद्यार्थी होते. आणि बाबासाहेबांचा जो विचार होता, जो धर्मनिरपेक्षतेचा विचार होता, जो जातीनिरपेक्षतेचा विचार होता, जो समता पुढे घेऊन जाणारा खरा लोकशाहीवादी विचार होता, तो खऱ्या अर्थानं रोहित पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि नेमका हाच अडथळा, त्याचं आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाणं, हाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा अडथळा वाटत होता. आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. संघ परिवार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आता त्यांच्यासोबत त्यांच्या हातामध्ये आलेली एक राज्य संस्थेची, एक शासन संस्थेची ताकद, याच्या माध्यमातून त्यांनी एकूणच जातीवाद आणि जो हिंदू राष्ट्रवाद आहे तो दोन्ही या कॅम्पसमध्ये, हैदराबादच्या कॅम्पसमध्ये लादण्याचा प्रयत्न केला. आणि या दोन्ही गोष्टींना रोहित स्पष्टपणे, खुलेपणाने आव्हान देत होता. आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं संघ परिवार किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकूण दलितांचं किंवा अगदी आंबेडकरांचं सुद्धा भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या भगवीकरणाला हा रोहित सरळ आव्हान देत होता. त्या भगवीकरणामध्ये तो एक अडथळा म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्याच्याकडे बघत होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी हा अडथळा दूर करण्याचा संजय दाभाडे तुमचा मुद्दा पोहोचला. संजय दाभाडे तुमचा मुद्दा पोहोचला. प्राध्यापक जयदेव डोळे काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की संघ परिवाराला नुकताच जो आंबेडकरांविषयीचा पुळका आला आहे, तो पुळका अत्यंत दुटप्पी आहे, ढोंगीपणाचा आहे. कारण इथे राजकीय संघर्ष उद्भवला असताना 7 महिन्यांपासून रोहितला शिष्यवृत्ती मिळत नव्हती. 1,75,000 रुपये त्याचे थकले होते. त्यानं 40,000 रुपये उसने घेतले होते. तर राजकीय संघर्ष बाजूला, पण तुझी उपासमार होऊ नये, तुझ्या कुटुंबाला अडचण येऊ नये, अशी उदार भूमिका अभावीपणे घ्यायला पाहिजे होती. त्याच्यातूनही त्यांचा आंबेडकरवादाविषयी किंवा आंबेडकरांविषयीची प्रेम आणि आदर व्यक्त झाला असता. पण या सगळ्या राजकीय ताकदीनं या आंबेडकरवाद्यांना हुसकवू लावायचाच नव्हे तर चिरडून टाकायचा प्रयत्न केला. हॉस्टेलमधून बाहेर काढलं, लायब्ररी बंद केली, मेस बंद केली, पुस्तकं सुद्धा मिळवणं थांबवलं, त्यांना बाहेर चेष्टा करू लागले, हेटाळणी करू लागले. अत्यंत संवेदनशील हृदयाचा, अत्यंत बुद्धिमान असा हा तरुण शेवटी एकटा पडला आणि तो हसत हसत मरणाला सामोरा गेला. त्याच्या पत्रामध्ये शेवटी त्यानं आय फॉरगॉट टू राईट फॉर्मॅलिटीज असं म्हटलेलं आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार कोणाला धरू नका असं तो म्हणतोय, पण त्याच्या आधी तो उपहास काय करतोय, आय फॉरगॉट टू राईट द फॉर्मॅलिटीज दॅट नोबडी शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर माय डेथ. तर इतका संवेदनशील तरुण, त्याला उपासमारीमुळे सुद्धा मरावं लागलं, हे अभाविपच्या लक्षात नाही आलं. त्याच्यामुळे त्यांचं आंबेडकरांविषयीचं प्रेम, दलितांविषयी, गरिबांविषयी, मागासवर्गीयांविषयीचं प्रेम हे लटकं आहे, ढोंगी आहे, एवढंच याच्यातून दिसतं. अनिकेत, हा मुद्दा किती संवेदनशील आहे बघा. म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून बघताना एक लक्षात घ्या, म्हणजे रूढ अर्थानं हा जातींचा मुद्दा अजिबात नाही आहे. कारण तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे असलात अनिकेत ओहाळ, तरी तुमची जात कुठली हे कोणी विचारण्याचं कारण नाही. ते रोहित कुठल्या जातीचा आहे हा मुद्दा नाही आहे. पण इथे विचारधारांचा संबंध जो आहे तो मात्र मोठा आहे. आंबेडकरवादी विचारसरणी मांडणारा एक तरुण जो आहे त्याला जाणीवपूर्वक संपवण्याचा जर असा प्रयत्न होत असेल, ज्या प्रकारचा घटनाक्रम आत्ता प्राध्यापक डोळे सांगतायत, हे सगळं होत असताना तुम्ही कसं सांगताय की तुमचं आंबेडकरांविषयी प्रेम आहे, तुम्हाला माणसांविषयी आदर आस्था आहे, तुम्ही समाजसेवी वृत्तीचे संवेदनशील तरुण आहात? कसं मान्य करायचं अनिकेत, हे कसं मान्य करायचं? जयदेवजींनी सांगितलं की त्याला बाहेर काढलं, त्याची स्कॉलरशिप मिळाली नाही, पण विद्यार्थी परिषदेने त्याला काय बाहेर काढलेलं नाही आहे.
आपण आमची तक्रार होती, त्या तक्रारीवर त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे आणि जी रितसर त्याची चौकशी झाली त्यावरती त्याची ते ऍक्शन झाली. त्यामुळे विद्यार्थी परिषदेने स्वतःने तुम्ही त्यांना तक्रार हाताला घेऊन काढले. केल्यानंतर काय शिक्षा व्हावी अशी तुमची अपेक्षा होती? काय म्हणताय? तक्रार केल्यानंतर काय शिक्षा व्हावी अशी तुमची अपेक्षा होती? अहो सर, आम्ही शिक्षा सांगितलीच नाही ना, आम्हाला गरज नाही सांगायची. त्यांचे रूल्स आहेत ना विद्यापीठांचे, सेंट्रल युनिव्हर्सिटी, त्यांनी त्यांच्या अनुषंगाने त्यांनी तक्रार केली. विद्यार्थी पण सांगितलं ना की तुम्ही त्यांना बाहेर काढा आणि हे करा. हर्षल लोहकरे, माझा वेळ संपत आलाय, 30 सेकंद आहेत, बोला पटकन. मला हे सांगायचं आहे की मला लोकमान्य टिळकांचा अग्रलेख आठवतो. लोकमान्य टिळक म्हणाले होते, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. केंद्र सरकारच्या पाठिंब्यानं, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानं आज आंध्र प्रदेशमधल्या एका विद्यापीठामध्ये ही परिस्थिती आहे आणि मागील 10 वर्षामध्ये 13 विद्यार्थ्यांच्या तिथं आत्महत्या झालेल्या आहेत. ही खरी लोकशाही आहे का? त्या दृष्टीनं व्यवस्था परिवर्तनासाठी आपण प्रयत्न करणार आहोत का? हा माझ्यासमोरचा आणि हे पाहत असणाऱ्या सर्व युवकांना मला हा विचार याच नोटवर आपण थांबूयात. बरोबर, याच नोटवर आपण थांबूया. सिद्धार्थ, पटकन बोला. मला एक शेवटचा मुद्दा यात मांडायचा आहे की आपण सरकार, शासन, व्यवस्था या सर्वांवर विसंबून न राहता सर्व आंबेडकरवादी संघटना आणि सर्व बहुजन किंवा परिवर्तनवादी विचारांच्या संघटनांना आवाहन करायचं आहे, आपापल्या परिसरातील शैक्षणिक संकुल, महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये जा, तिथल्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधा आणि त्यांना जर का अशा पद्धतीचा अभाविप किंवा तत्सम संघटनाखंड त्रास असेल तर त्या मुलामुलींच्या पाठीशी उभा राहा. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे नंबर्स त्या मुलांसाठी पोस्टर्सवरती ठीक आहे. सिद्धार्थ, वेळ संपलाय माझा. अनिकेत, पटकन 30 सेकंद. शेवटचं सांगू इच्छितो की आज जो या सगळ्या प्रकरणाला एक आंबेडकरी जनतेमध्ये जो मेसेज पोहोचवण्यात गेला की विद्यार्थी परिषदे जातीय रंग देते, परंतु हा सगळा विषय बाजूला ठेवून जो रोहितने आत्महत्या केली त्याचं सत्य, त्याची योग्य ती चौकशी व्हावी आणि त्यातलं खरं सत्य हे बाहेर यावं, ही विद्यार्थी परिषद. हे सगळे मुद्दे, माझा वेळ संपलाय, सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पण शेवटी ही सगळी चर्चा होत असली तरी रोहित नावाचा एक 25 वर्षांचा स्कॉलर, त्याला जीव संपवावा लागतो, हे सत्य मात्र कायम राहतं. आता ही सगळी चर्चा सुरू आहे, सगळेजण आपापली भूमिका मांडतायत, पण एक 25 वर्षांचा तरुण तो का संपवतो जीव याचा विचार यंत्रणेला करावा लागणार आहे, व्यवस्थेला करावा लागणार आहे. हर्षल लोहकर यांनी खूप चांगलं सांगितलं की राज्य करणं म्हणजे सूड घेणं नव्हे. हे जे आहे, प्रत्येकानं या प्रकारची भूमिका लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही तरुणाईचा संदर्भात तुम्ही बोलत असता, पण जे तरुण, स्कॉलर तरुण, त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते, या स्तरापर्यंत आपण चाललेलो आहोत. आपण संवेदनशील आहोत की नाही? एवढं होऊन सुद्धा पाण्यावर तरंग नाही. मला असं वाटतं की याचा गंभीरपणे विचार सगळ्यांनाच करावा लागणार आहे. आपल्या राजकारणाची परिभाषा बदलावी लागणार आहे. आपल्या शिक्षण संस्थांना खूप अगदी अंतर्बाह्य बदलावं लागणार आहे. हा सूर होता या सगळ्या चर्चेचा. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.